आजच्या व्याख्यानाचा विषय आहे जीवनशैली व आजार आणि प्रामुख्याने हृदयरोग. याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. प्रस्तावनेमध्ये मॅडम बोलल्या की आज हे जे काही डायबिटीज, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, पक्षवाताचा झटका, याचं जे काही प्रमाण आज समाजामध्ये वाढलेलं आहे त्याचं मूळ कारण आहे जीवनशैलीमध्ये. आता ही जीवनशैली म्हणजे नेमकं काय? आता ही जीवनशैली काय कुठून इकडनं तिकडनं काही येते का? माझ्या मते जीवनशैली म्हणजे तुम्ही मी आज ज्या पद्धतीने जगतो, सकाळपासून रात्रीपर्यंत जे काही काम करतो, त्याच्यानंतर झोपी जातो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी काम चालू करतो, ह्या 24 तासामध्ये ज्या काही घटना होतात त्याच्यामध्ये असे काही बदल आपल्या झालेले आहेत की ज्याच्यामुळे आपल्या आजोबा पंजोबांना ह्या आजाराबद्दल काही माहितीच नव्हतं. 1980 साली भारतामध्ये हृदयरोगाचं प्रमाण फक्त 5% होतं आणि आज 2015 ते 20 साली हेच प्रमाण 15 ते 18% वाढलंय. शहर काय, ग्रामीण भाग काय? माझ्या मते आज ग्रामीण भाग पण शहरीकरणाकडे वळालेला आहे. तर काय कारण आहे? जीवनशैली मग नेमकं काय बदल झाले याच्याबद्दल काही सांगू शकाल तुम्ही? आता ही स्लाइड आपण जर बघितली, आपण सगळ्यांना वाटतं की आपण सक्षम असावं, मी एकदम तरुण दिसायला पाहिजे, मी एकदम आनंदी पाहिजे आणि दिवसभरात काम केल्यानंतर पण माझ्या एनर्जी लेवल्स एकदम चांगल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, मी निरोगी आहे का? आता या निरोगी किंवा आरोग्याची व्याख्या काय माहिती आहे तुम्हाला? WHO म्हणण्याप्रमाणे शारीरिक क्षमता व मानसिक क्षमता ह्या दोघांचा योग्य पद्धतीने वापर करून चांगल्या पद्धतीने जीवन जगता येणे म्हणजे चांगलं आरोग्य.